नमस्कार. आज 17 डिसेंबर 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. झाकीर हुसेन यांचं काल निधन झालं. त्यानिमित्ताने आज आदरांजली पेज आलेला आहे. मग राज्यसेवा पूर्वपरीक्षा सरळ सेवा परीक्षांसाठी जे महत्त्वपूर्ण प्रश्न येऊ शकतील ते आपण पुढील आर्टिकलमधून नक्कीच पाहणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. परभणीत सोमनाथचा मृत्यू मारहाणीमुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट. कालच्या लेक्चरमध्ये आपण बॅकवर्ड लिंकेजेसनुसार पाहिलं होतं की पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी म्हणजे काय. मग सोमनाथचा जो मृत्यू आहे तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारहाणीमुळेच झालेला शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेला आहे. मग या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अगदी गरजेचं आहे, कारण इथे ह्युमन राईट्सचे व्हायोलेशन झालेले आपल्याला दिसत आहेत. डन. नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. महायुतीमध्ये असंतोष, मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने भुजबळ, मुनगंटीवार आणि कुटे यांची नाराजी. आपण या पण न्यूजला स्किप करत आहोत. त्यानंतर पुढची बातमी. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी अतिरिक्त देण्यात येत आहेत. बेस्ट न्यूज आहे असं म्हणूयात. आणि त्यानंतर पुढे जाऊयात आपण. भारत विरोधी कारवायांना श्रीलंकेत थारा नाही. आता ही न्यूज अगदीच तुम्ही इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आलेली आहे, पण ठीक आहे, आपण या न्यूजला इथेच पाहिलेलं आहे. व श्रीलंकेत थारा का नाही, आता थोडंसं याला आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. हा आपला प्यारा भारत आहे. इथे साऊथ साईडला आहे श्रीलंका व नॉर्थ साईडला आहे चायना. तर थोडंसं आपला श्रीलंकेची स्थिती पाहून घेण्यासाठी आपला काय करावं लागेल पहा. 2020मध्ये जावं लागेल. 2020मध्ये लॉकडाऊनमुळे श्रीलंकेची जी इकॉनॉमिकल पॉलिसी आहे ना ती पूर्ण डबघाईला गेली. ओके, लोकांकडे उदरनिर्वाहासाठी पैसे उरले नाहीत आणि महागाई अतिशय जास्त वेगाने वाढली तिथे. बरोबर, म्हणजे लॉकडाऊनमुळे रिसोर्सेस नव्हते व अगदीच महागाई वाढली. रिसोर्सेस नसल्यामुळे काय झालं पहा, मागणी अगदीच वाढली व पुरवठा कमी झाला. या कारणाने तिथे महागाई वाढली व इकॉनॉमिक पॉलिसी पूर्ण डबघाईला गेली. व त्यावेळेस त्यांना कोण मदत करायचं पूर्वी, तर अगदीच चायना यांना मदत करत होतं पहा. ओके, चायना यांना मदत करत असल्यामुळे अगदीच जे श्रीलंकेचं सरकार होतं ना 2020-21मध्ये, तर ते श्रीलंकेच्या कृपादृष्टीने किंवा चायनाच्या कृपादृष्टीने किंवा कर्जावरती चालत होतं. चायनाकडून जे कर्ज घ्यायचं त्या कर्जाद्वारेच श्रीलंकेचं सरकार त्यावेळेस चालू होतं. पण ज्यावेळेस जनतेला रोष आला ना, किंवा म्हणजे जनतेकडे पैसे वगैरे उरले नाहीत ना, त्यावेळेस जनतेमध्ये रोष निर्माण झाला सरकारविरोधात. बरोबर, मग सरकारविरोधात रोष निर्माण झाल्यानंतर पहा 2021 पासून जे श्रीलंकेचं जे सरकार आहे त्यांना अगदीच पलायन करावं लागलेलं होतं. त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना सिंगापूरमध्ये जागा घ्यावी लागली होती. का, तर अगदी पहा महागाई वाढली व जनतेचा रोष निर्माण झाला व अगदी त्यांना पळवून लावलं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर नव्याने निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये 2024मध्ये दिसानायके हे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. बरोबर, मग दिसानायके राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा पहिला दौरा कुठं आहे, भारताकडे आहे. का भारताकडे महत्त्वाचा आहे पहा. अगदीच पहा तुम्ही, 1984ला तत्कालीन पंतप्रधान होते राजीव गांधी. बरोबर, मग राजीव गांधी सत्तेमध्ये आल्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन देशांची मैत्री अगदी चांगल्या पद्धतीने होती पहा. त्यामुळेच आपण काय केलं होतं, पीस कीपिंग फोर्सेस आपण श्रीलंकेमध्ये पाठवलेले होते. बरोबर, 1928 पर्यंत पीस कीपिंग फोर्सेस श्रीलंकेमध्ये होत्या. मान्य आहे. मग पहा प्रॉब्लेम कुठे झाला, तर रॉ आणि इंडियन आर्म्ड फोर्सेस किंवा इंडियन आर्मी या दोघांचं तिथं मिसमॅनेजमेंट झालं व त्या अभावी आपल्याला पीस कीपिंग फोर्सेस आपल्याला वापस बोलावून घ्यावे लागले. यासोबतच श्रीलंकेमध्ये अगदीच भारताविरोधी भूमिका तिथं जायला लागली. बरोबर, यामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या देखील त्याच दृष्टिकोनातून करण्यात आली होती. बरोबर आहे. मग तेव्हापासून जे आपले संबंध होते ना ते बिघडायला चालू झाले होते श्रीलंकेसोबत, ते बिघडतच होते. पण आता नव्याने जे सरकार स्थापन झालेलं आहे ना त्यांच्यासोबत आपले संबंध परत एकदा चांगल्या पद्धतीने होत आहेत असं तुम्ही म्हणू शकता. कारण असं म्हणतोय मी, चायनाने पहिल्यांदा मदत केलं, त्यांना कर्जबाजारी करून सोडलं चायनाने. ओके, जे पूर्वीचे सरकार होते त्यांनी अगदीच कर्जबाजारी करून सोडलं. पण आता जे श्रीलंकेचे जे नवीन सरकार आहे त्यांना समजलेलं आहे की चायनावरती आपण डिपेंडंट राहू शकत नाही. आपल्याला स्वतंत्र व्यवसाय वगैरे उभारावं लागेल आणि त्यासोबतच आपल्याला काय व्हावं लागेल, आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकावंच लागेल. यासाठी कोण मदत करू शकेल, तर भारतच मदत करू शकेल हे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना माहिती आहे. यासाठी त्यांनी काय केलंय पहा, पहिला दौरा भारताकडे ठेवलेला आहे व दिसानायके यांनी म्हटलेलं आहे पहा पहिल्याच भेटी दरम्यान की भारत विरोधी कारवायांसाठी श्रीलंकेची भूमी वापरता येणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे व हेच आपल्याला बेस्ट आहे. ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय रिलेशनमध्ये तुम्ही काय शिकता, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्ही काय शिकता, तर हेच आहे ना, आपले जे
आपला जो प्यारा भारत आहे ना, याच्या शेजारील राष्ट्र आहेत ना, त्यांच्याशी त्या देशांशी आपले संबंध कसे आहेत हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. त्याच्या खाली जर गेला तर तुम्ही इथं मालदीव आहे पहा. मालदीवसोबत पण अगदीच त्यांचे पण आपले खटास वगैरे झालेले होते पूर्वी, पण त्यावेळेस ते पहिल्यांदा चायनाकडे जाऊन आले होते. मग चायनाकडे जाऊन आल्यानंतर पुन्हा 14 दिवस इथं राहून गेलेले आहेत पहा. ओके, मोहम्मद मुइझी ओके आहेत, ते रिलेशन आहेत आपले इंटरनॅशनल रिलेशन, त्यामुळे काळजी करू नका. अगदी पीस प्रस्थापित होत आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता सध्याला आपल्या रिलेशनमध्ये खटास कुठं कुठं आलेली आहे तर अगदीच पहा, एकीकडे बांगलादेश आणि वरती नेपाळ या दोन राष्ट्रांमध्ये पण थोडंसं खटास आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आगामी काळात ही पण खटास दूर होईल याकडे आपण नक्कीच आशावादी दृष्टिकोनातून नक्की पाहू शकतो. ओके, यावरून तर तुम्हाला आय होप समजून आलेलं असेल की श्रीलंकेसोबत आपले रिलेशन परत एकदा चांगल्या पद्धतीने जात आहेत किंवा परत एकदा चांगले प्रस्थापित होत आहेत. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. 4 दिवसांत कांद्याच्या दरांत क्विंटल मागे 1500 रुपयांची घसरण, शेतकऱ्याला 15 रुपये तर ग्राहकाला 80 रुपयांनी कांदे मिळत आहेत. व ही कांद्याची भाववाढ कशामुळे झाली, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भाव कशा पद्धतीने पडले ते आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलंच आहे. ज्यावेळेस विधानसभा इलेक्शन येत होते पहा, विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी आपण एक लेक्चर घेतलेलं होतं. कांदे, त्यानंतर सोयाबीन, त्यानंतर कापूस या पिकांना का भाव लागत नाही सध्याला मार्केटमध्ये ते आपण पाहिलेलं होतं. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असाल. जर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेला नसेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिंक मागू शकता. मी तो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, नेहरूंच्या पत्रव्यवहारांवरून नवा, सोनियांनी पत्रे ताब्यात घेतल्याचा दावा, कारवाईचे केंद्राकडून आश्वासन. आता ही काल न्यूज इंडियन एक्सप्रेसमध्ये आली होती, पण मला नाही वाटलं की ही तेवढीशी आपल्यासाठी गरजेची आहे. पण लगेच काल संसदेमध्ये याची ताशेरी वगैरे ओढण्यात आली, त्यामुळे मी परत एकदा या न्यूजला स्किप करतोय. काही आवश्यकतेचं नाही आहे. पहा, पत्र सापडू द्यात, पत्रामध्ये रिसर्च होऊ द्यात, मग त्याच्यानंतर आपल्याला पाहता येईल. अद्याप जास्त डीपली तुम्ही जाऊ नका. त्याच्यानंतर 564 पाणथळींचे भवितव्य निर्णय सरकारच्या हाती. मागच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला होता पहा BMCला की 2.5 हेक्टरपेक्षा जर जास्त पाणथळ जमीन असेल व ती नाशवंत होत असेल तर तुम्हाला त्यावरती ॲक्शन घ्यायचं आहे असं BMCला म्हटलेलं होतं. मग त्याच आधारे किंवा सुप्रीम कोर्टाच्या त्याच जजमेंटच्या आधारे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पण आता हा आदेश लागू होत आहे. मग त्यांनी इथं पाणथळ जमिनी दिलेल्या आहेत पहा. नागपूरमध्ये 71 आहेत, गोंदियामध्ये 43 आहेत, भंडारा 31 आहेत. या सर्व जमिनी म्हणजे अशा जवळपास 564 जमिनी आहेत किंवा 564 पाणथळी आहेत जिथे त्या नाशवंत होत आहेत. मग त्यांचं भवितव्य जी काही आहे ना तर ते सरकारच्या हाती आहे. पण सुप्रीम कोर्टाने तर आदेश दिलेला आहे. मग पाहूयात. आता याच्यापूर्वी मी सांगितलेलं होतं, त्या दिवशी पण तुम्हाला बॅकवर्ड लिंकेज सांगितलेलं होतं, राज्यसेवा किंवा जी सरळ सेवा आहे त्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रामसर दिवस कधी साजरा केला जातो. तर 2 फेब्रुवारी हा रामसर डे म्हणून साजरा केला जातो. प्लीज लक्षात घ्या 2 फेब्रुवारी. ओके, हा पॉईंट तेवढं लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर रामसर जे कन्व्हेन्शन आहे ते इटलीमध्ये रामसर सिटी येथे झालेला होता, त्यामुळे आपण त्याला रामसर साईट्स असं नाव दिलेलं आहे. तर प्लीज सध्याला देशभरामध्ये रामसर साईट्स किती आहेत ही UPSC विचारतो प्रश्न. ओके, UPSCला असा प्रश्न येतो, डायरेक्टली मोठा प्रश्न येतो UPSCला की रामसर साईट्सबद्दलची तुम्हाला माहिती तिथे विचारली जाते. त्यासाठी प्लीज UPSCचे विद्यार्थ्यांनी रामसर साईट्स एकदा पाहून घ्या. डन. त्याच्यानंतर पुढे चला. इथे आपल्यासाठी एकही न्यूज गरजेची नाही आहे. हां, इथे एक आहे दुसरी न्यूज पहा, आदिवासी भागातील बालमृत्यू कसे थांबणार. आता पहा, 5.5 वर्षात 1064 बालकांच्या मृत्यूची नोंद आपल्याला दिसत आहे. मग या मृत्यूंना थांबवायचं जर झालं तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे. मग इथं ऑलरेडी सोल्युशन दिले आहेत पहा. सोल्युशन काय आहेत तर मेळघाटसह महाराष्ट्रातील आदिवासी परिसरातील इतर भागांच्या तुलनेत उपजत मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू अधिक होत आहेत. ओके, मग यांना थांबवण्यासाठी NHM सारख्या स्वतंत्र योजना राबवण्याची गरज आहे आदिवासी भागांसाठी. ओके, आता पहा, आदिवासी भाग म्हटल्यानंतर आपल्याला समजतं की तिथं रुरल आहे, पूर्ण रुरल आहे तो एरिया, व तिथं दळणवळणाच्या सोयीसुविधा नाही आहेत. बरोबर. मग दळणवळण नसल्यामुळे पहा, आता आपल्याकडे नॅशनल हेल्थ मिशन आज देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाते, पण आदिवासी भागांसाठी स्वतंत्ररित्या NHM राबवणं गरजेचं आहे. असं इथं एक सोल्युशन तुम्ही देऊ शकता. व आता सध्याला पहा, मागच्या वर्षीपासून आपल्याकडे काय एक कोर समिती पण तिथे स्थापित करण्यात आलेली आहे. ओके, पण ही जी कोर समिती आहे ना या किंवा गाभा समिती ज्याला आपण म्हणतो त्या गाभा समितीच्या बैठकाच नाही आहेत पहा. मग यावरती पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्ही तुमच्या सोल्युशनमध्ये म्हणू शकता. ओके, म्हणजे आपल्याकडे योजना आहेत, योजना नाही तसं नाही आहे, आपल्याकडे योजना आहेत, फक्त त्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने जरी झाली तर आदिवासी भागातील बालमृत्यू रोखता येतील असं तुम्हाला तिथं सांगता येईल.
त्यानंतर नेक्स्ट पेज आदरांजली पेज आहे पहा झाकीर हुसेन यांना. त्यांच्याबद्दल थोडंसं अल्प परिचय जर पाहायचं म्हटलं तर 9 मार्च 1951 रोजी त्यांचं जन्म झालेला होता मुंबईमध्ये. व अगदीच पहा मुंबई येथे त्यांचा जन्म आहे व यावरून परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आय थिंक राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षेमध्ये आलेलं होतं ना, स्वामीनाथन यांचं म्हणजे ते कुठं वाढलेले आहेत, ओके, बालपण कुठं गेलेलं आहे त्यांचं, तर अगदीच तमिळनाडू, तर अगदी त्याच धर्तीवर मुंबई म्हणजेच महाराष्ट्रामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्याच्यानंतर त्यांना मान सन्मान कोणते पुरस्कार प्राप्त झाले त्याबद्दल आपण थोडंसं पाहून घेऊयात. एप्रिल 2024 मध्ये 66व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. प्लीज लक्षात घ्या, ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित, ओके. त्याच्यानंतर 2023 आणि 24 साठी डाऊनबीट क्रिटिक्स पोलमध्ये वर्षाचा तबलावादक म्हणून सर्वाधिक मध्ये हा थोडासा लोएस्ट पॉईंट दिसत आहे, तरी पण लक्षात ठेवा. त्यानंतर 2023 मध्ये जहाज जर्नलिस्ट परफॉर्मन्स वर्षाचा तबलावादक हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. भारत सरकारकडून 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण. पद्मश्री, श्री, त्यानंतर पहा भूषण आणि विभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. परीक्षेला डायरेक्टली यावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यांना तिन्ही प्राप्त झालेले आहेत का झाकीर हुसेन यांना पुरस्कार पद्म, तर अगदीच बिलकुल त्यांना तिन्ही पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 1988, 2002 आणि 2023 डन. त्याच्यानंतर 2022 मध्ये कला व तत्वज्ञानासाठी क्योटो प्राइज लॉरेट म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ओमान देशात आगा खान संगीत पुरस्कार, म्हणजे त्यांना इंटरनॅशनल कोणता पुरस्कार मिळालेला आहे का, तर बिलकुल यस. आणि दुसऱ्या देशाचा मिळालेला आहे का पुरस्कार, तर यस, ओमान या देशाचा आगा खान संगीत पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर 1990 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे, ओके. तर हे पुरस्कारांची यादी तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायची आहे. स्टेटमेंट वाईज जर प्रश्न आले तर आपला तिथं उत्तर देता येतं. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, हिवाळी अधिवेशनामध्ये एक नवीन बिल टाकण्यात आलेलं आहे. गड किल्ले प्राचीन स्मारकांचे नुकसान करणाऱ्यावरती कारवाई करण्यासाठी नव्याने तरतूद करण्यात येत आहेत. तर 2 वर्ष तुरुंगवास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा तिथं होणार आहे. म्हणजे जे प्राचीन गड किल्ले आहेत त्यांच्यासाठी हा कायदा करण्यात गेलेला आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे बीड परभणीच्या घटनांवरून विरोधकांचा स्थगन प्रस्ताव, सरकार चर्चेस तयार, फडणवीस. व अगदी बेस्ट वाटलं म्हणजे पहा लोकशाहीचं एक ब्युटिफिकेशन काय आहे, तर विरोधी पक्षांना पण आपण स्थान देतो, ते आपण तिथे देवेंद्र फडणवीस पण करत असलेले पाहायला येतात, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मार्कडवाडी लाईव्ह स्किप करतोय मी, नेमके कशासाठी आपल्यासाठी गरजेचं नाही. त्यानंतर ओळखीच्या शोधात आसाम हा पण लेख संविधान बांध जरी असला तरी मी याला स्किप करतोय, कारण पहा सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला याबद्दलची नजर आहे, त्यामुळे आपल्याला म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू असल्यानंतर आपण त्याबद्दल बोलू शकत नाही. हां, फक्त यामधील जे प्रिलिम्ससाठी विचारले जाणारे फॅक्ट आहेत ना, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, संविधानातील 6वी अनुसूची आदिवासी भागाला स्वायत्तता देण्यासाठी करण्यात आलेली आहे, बरोबर. म्हणजे शेड्यूल एरियासाठी आहे कोणती, संविधानाची 6वी अनुसूची, बरोबर. मग त्याच्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद 371 सध्याला माहिती आहे तुम्हाला की आपण 371 हे आर्टिकल पाहत आहोत. पहिला आर्टिकल अगदीच महाराष्ट्र गुजरातसाठी आहे, त्याच्यानंतर अमेंडमेंट करण्यात आली व ते आर्टिकल कोणतं होतं, नागालँडसाठी आहे. कितवी घटनादुरुस्ती, 13वी घटनादुरुस्ती होती. त्याच्यानंतर पहा आता आर्टिकल 371B हे कोणासाठी आहे, आसामसाठी आहे. व घटनादुरुस्ती कितवी आहे पहा, तर 22वी घटनादुरुस्ती आसामसाठी करण्यात आलेली आहे. हे 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायचं आहे. 371 महाराष्ट्र गुजरात, त्यानंतर 371A नागालँड, 371B आसाम, 22वी घटनादुरुस्ती. एवढं लक्षात ठेवा, मोर दॅन सफिशियंट आहे, याच्या पण डीपली तुम्ही जाऊ नका. त्याच्यानंतर पहा, आज एक बेस्ट न्यूज म्हटल्यानंतर आजच्या न्यूजपेपरमध्ये एकही बातमी लोकसत्तासाठी दुसरी गरजेची नाही पहा, म्हणजे जे आर्टिकल आले ते पण आपल्यासाठी गरजेचे नाहीत. स्किप करतोय. त्याच्यानंतर पुढे चला. आज विक्रांत भोसले सरांचा एक लेख आलेला आहे इथिक्स विषयावरती, तर शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. तर पहा, इथिक्समध्ये आपला अगदीच बेस्ट पद्धतीने आपलं सायकोलॉजीचं वगैरे थोडंसं नॉलेज येतं आपला. मग त्याच बेसिसवर पहा, तुमचे बिलीफ्स, त्यानंतर त्यावरूनच तुमचे व्हॅल्यूज ठरतात व त्या व्हॅल्यूजवरूनच तुमचे काय ॲटिट्यूड तयार होतात, बरोबर. म्हणजे तुम्ही सातत्याने जे बोलत असताना, आता पहा
तुम्ही एकत्र एकांतमध्ये बसलेला आहात, बरोबर, अभ्यास करत असाल किंवा काही पण करत असाल, पण एकटे आहात तुम्ही. एकटे असताना तुमच्या ज्या मनावरती तुम्ही काही जे बोलताना अगदी त्याच पद्धतीने तुमचे व्हॅल्यूज ठरत जातात पहा, व त्याच व्हॅल्यूजनुसार तुमचं ॲटिट्यूड तयार होतं. आय होप समजलेलं असेल. म्हणजे वारंवार आता पहा, एखादी गोष्ट आहे खोटी जरी असलं व तुम्ही खोटं स्वतःला जर सांगत असाल ना, तर अगदी तशाच पद्धतीने तुम्ही बनता, कारण तुमचं ॲटिट्यूड तसं होतं. बिलीव्स व्हॅल्यू ठरतात, बिलीफ्सनुसार तुमच्या व्हॅल्यू ठरतात व व्हॅल्यूजनुसार तुमचं ॲटिट्यूड ठरतो. हेच थोडंसं सांगायचं होतं. म्हणजे पहा, आपण लहानपणापासून प्रार्थना करतो, शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा अगदी मंदिरामध्ये पण गेल्यानंतर प्रार्थना करतो. प्रार्थना का करतो? तर अगदी पहा, प्रार्थना करत असताना ना आपण उच्चारण जास्त पद्धतीने करतो की देवा मला ह्या वेळेसची प्रिलिम पास होऊ दे किंवा माझे कुठेतरी नोकरी वगैरे लागू दे, अशा पद्धतीने ज्या वेळेस प्रार्थना करतो ना आपण वारंवार एकच उच्चार काढत असतो. ओके, मग एकच विचार काढत असताना ना आपले बिलीफ्स वाढतात. ओके, बिलीफ्स वाढल्यानंतर आपले व्हॅल्यूज ठरतात, व्हॅल्यूज ठरल्यानंतर ॲटिट्यूड तयार होतो व लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आता हे सायकॉलॉजीमध्ये तुम्ही गेल्यानंतर अशा पद्धतीने दिसतं, पण तुम्ही हेच जर बुद्धिझममध्ये किंवा गौतम बुद्ध यांच्या नजरेतून जर पाहिलात ना याला तुम्ही, तर गौतम बुद्ध याला काय म्हणतात? लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके, आता आय थिंक पुस्तक पण आहे त्याबद्दलची, तर तुम्ही पाहू शकता. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने आहे. म्हणजे तुम्ही सातत्याने जी कोणती गोष्ट बोलताना अगदी त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो. व इथं पण तेच आहे. तुम्ही एखादी गोष्ट जर वारंवार बोलत असाल तर ते बिलीफ्स तशा पद्धतीने होतात व त्यावरून व्हॅल्यू ठरतात तुमच्या, व व्हॅल्यूजवरून तुमचं काय ॲटिट्यूड तयार होतं. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे पहा 17 डिसेंबरचं इंडियन एक्सप्रेस एक्सप्लेन सिरीज आलेली आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आंबेडकर आणि मुन्शी यांचे व्ह्यूज दिलेले आहेत UCC बद्दल. ओके, तर पहा, भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय संविधान ज्यावेळेस तयार होत होतं, म्हणजेच संविधान सभा ज्यावेळेस बसलेली होती, त्यामध्ये नोव्हेंबर 23, 1948 रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडबद्दल चर्चा चालू होती. मग त्या चर्चेदरम्यान आर्टिकल 35 संसदेमध्ये मांडण्यात आलं किंवा संविधान सभेमध्ये आर्टिकल 35 बद्दल चर्चा ठेवण्यात आली. मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा बिल ठेवल्यानंतर त्यांनी म्हटले पहा की आर्टिकल 35 नुसार आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड टाकत आहोत. व हे युनिफॉर्म सिव्हिल कोड आता 1950 पासूनच किंवा ज्यावेळेस भारतीय संविधान अंमलात येईल ना त्यावेळेसच पासून आपण याला लागू करत नाहीये, तर हे फ्युचर गव्हर्नमेंटवरती आपण सर्व काही डिपेंड करणार आहोत. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड आपल्या देशभरामध्ये असावं असं आपली एक इच्छा आहे. त्यानिमित्ताने आपण भारतीय संविधानामध्ये याला इन्सर्ट करत आहोत असं त्यांनी म्हटलं. बरोबर, की त्याला प्रत्युत्तर देताना KM मुन्शी यांनी पुढे येऊन त्यांनी काय म्हटलं पहा की आज घडीला तुम्ही जर पाहिलात तर जे मुस्लिम कंट्रीज आहेत ना तिथे पण फेरफार केली गेलेली नाही आहे. जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या लॉजमध्ये किंवा त्यांच्या पर्सनल जे लिबर्टी आहे त्याला त्यांनी तशाच पद्धतीने शाबूत ठेवलेला आहे व त्यांनी अगदीच कोणता एखादा कायदा करून पर्सनल लिबर्टीला हानी वगैरे पोहोचू दिलेली नाही आहे असं KM मुन्शी यांनी म्हटलं पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटले पहा, आपण भारतीय संविधानामध्ये सेक्युरिटीला आपण पालन करत अगदी फंडामेंटल राईटमध्ये काय दिलेले आहेत पहा, आपल्याला रिलिजनचे अधिकार दिलेले आहेत. बरोबर, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कोणतंही धर्म त्यांनी साकारलेलं नाही आहे असं पण आपण एकीकडे म्हणतो. म्हणजे फंडामेंटल राईटमध्ये आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे की आम्ही कोण्याही धर्माच्या प्रक्रियेमध्ये फेरफार करणार नाही किंवा कोणत्याही धर्माचं अनुपालन वगैरे करणार नाही असं एकीकडे फंडामेंटल राईटमध्ये दिलेलं आहे. मग दुसरीकडे तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागूच करावं किंवा फ्युचर गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहावं असं का म्हणत आहात, असं KM मुन्शी यांनी थोडंसं प्रश्न तिथं उपस्थित केला. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परत एकदा प्रत्युत्तर देत असताना काय म्हटले पहा की अगदी मान्य आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आज गरजेचं नाही आहे किंवा आपण एखाद्याच्या रिलिजनमध्ये इंटरफेअर वगैरे करत नाही, पण मॉडर्न पहा आज घडीला म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तेव्हा किती मॉडर्न होते तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहा 1948ची ही घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले पहा, आज घडीला मानव काय होत आहे पहा, आधुनिकरित्या पुढे जात आहे. बरोबर, मग आधुनिकतेला जेव्हा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा आपण आत्मसात करू ना त्यावेळेस आपल्याला संपूर्ण हे जे धर्म आहेत किंवा जाती वगैरे आहेत ते संपूर्ण सुटल्या जातील. ओके, जात धर्म ही बाजूला राहतील व ज्यावेळेस ती बाजूला राहतील ना त्यावेळेस पण एक व्हिजन देऊन पुढे राहावं यासाठी आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड
लक्षात ठेवत आहोत किंवा संपूर्ण जातीय धर्मांच्या व्यक्तींना एकत्रित येण्यासाठी किंवा सर्वांना समान लेखण्यासाठीच आम्ही काय करत आहोत, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा असावा, आपलं भारतीय संविधान तशा पद्धतीने एक दृष्टिकोन द्यावं फ्युचर गव्हर्नमेंटला, त्यासाठीच आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडचं तिथे इन्सर्शन वगैरे करत आहोत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. आता अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जर आपल्याला जर जायचं म्हटलं तर पहा, त्यांनी खूप पुढे होते, पण आपण आज घडीला काय करत आहोत, मग अगदीच पहा परत एकदा धार्मिकतेच्या तेढामध्ये सापडतो आहोत की काय, असा एक प्रश्नचिन्ह तिथं नक्कीच निर्माण होऊ शकतो. पहा, ओके, आय होप तुम्हाला समजत असेल. म्हणजे अगदी तेव्हा तत्कालीन जे गव्हर्नमेंट होते ना, त्यावेळेस त्यांना ते शक्य नव्हतं युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यावेळेस लागू करणं. ओके, कारण अगदीच त्यावेळेसची जर समाजातील स्थिती पाहिलात तुम्ही तर अगदी पहा, सध्या नुकताच आपला भारत देश स्वतंत्र झालेला होता, नुकताच आपला देश पार्टिशनमध्ये सावरत होता. ओके, या कारणानिमित्त आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यावेळेस लागू केलं नाही. अन्यथा युनिफॉर्म सिव्हिल कोडची पॉझिटिव्हिटी असू द्या, पण निगेटिव्हच त्याचे जास्त परिणाम झालेले आपल्याला पाहायला येत असते. याच कारणांसाठी त्यावेळेस युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यांनी लागू केलं नाही, पण त्यांनी आर्टिकल 35 अशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं होतं. पण जे पुढे चालून पहा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आर्टिकल 44 अशा पद्धतीने आज घडला आपला भारतीय संविधानामध्ये दिसतं. आर्टिकल 44 काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. ओके, आय होप समजलेली असेल चर्चा काय ती नेमकी. ओके, परीक्षेला प्रश्न आता पहा, युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल येईल, पण युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या प्रोव्हिजन बद्दल येईल की संविधान सभेमध्ये चर्चा काय झाली अशा पद्धतीने येणार नाही. पण तरी तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्यावेळेसचे जे नेते होते त्यांना अगदीच माहिती होतं की आपला देश मॉडर्न होईल, या नात्याने त्यांनी काय केलेलं होतं, युनिफॉर्म सिव्हिल कोड टाकलेलं होतं, असं तुम्ही नक्की म्हणू शकता तिथे. ओके, ही कन्क्लुजनमध्ये लिहा. मी जे आता बोललेले पॉईंट आहेत ना, ते तुम्हाला कन्क्लुजनमध्ये द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आयडिओपॅथिकरी पल्म्युनरी फायब्रोसिस या कारणानिमित्त झाकीर हुसेन यांची डेथ झालेली आहे. मग याबद्दल लोकसत्ताला नक्कीच लेखील, त्यावेळेस आपण याला नक्की एक्सप्लेन करणार आहोत. आज ह्याबद्दल मी जास्त चर्चा करू शकत नाही, पहा, कारण माझं पण सायन्स वीक आहे, त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. कालचं एक आर्टिकल राहिलेलं आहे इंडियन एक्सप्रेसमधलं. पहा, 16 डिसेंबरचं एक आर्टिकल होतं. सॉरी, मी काल घेऊ शकलो नव्हतो, म्हणजे अगदी मला लक्षातच नव्हतं की हे एक आर्टिकल राहिलेलं आहे, त्यामुळे मी परत आज घेण्याचा प्रयत्न करतोय. तर पॉश ॲक्ट म्हणजेच काय पहा, सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013. पॉश ॲक्ट कधीचा आहे, 2013चा आहे. हा पॉईंट तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच वर्क प्लेसवरती महिलांचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी एक कायदा करण्यात आला होता 2013मध्ये, तो आहे पॉश ॲक्ट. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. मग सुप्रीम कोर्टामध्ये त्यापूर्वी हे आता सध्याला चर्चेत काय आहे तर पहा, सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL फाईल झालेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे पार्टीज आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत ना, ते पॉश ॲक्टचं लागू करत नाही आहेत किंवा त्यांच्यावरती पॉश ॲक्ट लागू होतो का, असं त्यांनी प्रश्न विचारणा केली आहे PIL मधून. मग सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला प्रश्न विचारलेले आहेत की पॉश ॲक्ट खरंच पॉलिटिकल पार्टीजला लागू होतं का. आता पहा, पॉलिटिकल पार्टीजला आज घडीला पॉश ॲक्ट का लागू होत नाही आहे किंवा ते त्याचं पालन का करत नाहीत, तर पहा, आपल्या पण जिल्हा असू द्या किंवा तालुका असू द्या, तिथे एखादी पॉलिटिकल पार्टीचं ऑफिस असेल, पण त्या पॉलिटिकल पार्टीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे नेते मंडळी ज्यावेळेस कार्य करते पहा, त्यांना खरंच तिथं सॅलरी वगैरे तशा पद्धतीने भेटते का किंवा ते ऑर्गनाइज सेक्टर आहे का, तर हे थोडीशी चॅलेंज आहे तिथे. ओके, या निमित्ताने आपण आज पहा, पॉश ॲक्टचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ना, ते आपल्या पॉलिटिकल पार्टीजवरती लागू होत नाही. पण पॉलिटिकल पार्टीज आता आज घडीला पॉश ॲक्टऐवजी दुसरं काही करतात का, उपयोगात आणतात का, तर अगदीच पहा, जर तुम्ही काँग्रेसचं जर पाहिलात, इंटरनल डिसिप्लिन कमिटीज तिथं स्थापन झालेल्या आहेत आपल्या काँग्रेसमध्ये, आणि BJPमध्ये पहा, डिसिप्लिनरी ॲक्शन कमिटी ही स्थापन झालेली आहे BJPमध्ये. जर तशा पद्धतीने लैंगिक अत्याचारासंबंधी जर एखादी घटना जर तिथं घडलेली असेल त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या पार्टीमध्ये, तर अगदी त्या जे डिसिप्लिन ॲक्शन कमिटीज आहेत ना, त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई तर नक्की करता येते. ओके, तर अशा पद्धतीने कमिटी तिथं स्थापन झालेली आहेत. पण PIL सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे व इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जबाब विचारण्यात आलेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता त्यावरती काय ॲक्शन घेईल ते आपण नक्कीच पाहूयात. ओके, तर फक्त सांगण्याचं नेमकं तेच इश्यू होता की पॉश ॲक्ट सध्याला चर्चेत आहे. याचे बॅकवर्ड लिंकेजेस जर म्हटलात तर अगदी याच्यात दुसरं काही नाही आहे. आता अगदीच हे जे मी काही हायलाईट वगैरे केलं ना, ते मेन्स एक्झामसाठी अगदी महत्त्वपूर्ण आहे. व आज घडीला जरी मी तुम्हाला सांगू शकलो नसलं तरी आगामी लेक्चरमध्ये वगैरे याचे जिथं जिथं मला हे देता येतील, म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेस देता येतील ना, तिथं मी देत जाईन. ओके, हे 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं किंवा म्हणजे अगदीच पहा, आपले जे लेक्चर्स आहेत ते मराठी माध्यमातून आहेत. माझी चूक झाली ती की काल मी इंग्लिशमध्ये आणलं होतं, सॉरी फॉर दॅट, पण आज मी ते संपूर्ण प्रश्न मराठी माध्यमातून आणलेला आहे. प्लीज याची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. पहा, हां, तर जे जुने विद्यार्थी आणि ज्यांची तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यांनी हा
प्रश्न लिहायचा आहे, याचं उत्तर लिहा तुम्ही 2017चा. ओके, व याचं ॲन्सर मला तुम्ही नक्की सेंड करू शकता. व जे विद्यार्थी नुकतंच तयारीला लागलेत किंवा त्यांनी एकही ॲन्सर लिहिलं नाही आहे, त्यांनी या प्रश्नांपासून सुरुवात करायची आहे. ओके, आता तुम्ही डेली एक एक जरी प्रश्न लिहिलात किंवा एका प्रश्नाचा अभ्यास करून लिहिलात तरी चालेल, पण तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी, न्यू स्टुडंट ज्यांनी एकही ॲन्सर लिहिलेलं नाही आहे त्यांच्यासाठी शब्दांची मर्यादा मी अद्याप दिलेली नाही आहे. तुम्हाला तुमच्या मनापद्धतीने किंवा तुम्हाला जेवढ्या शब्दांमध्ये लिहिता येईल तेवढ्या शब्दांमध्ये हे ॲन्सर तुम्हाला लिहायचं आहे. आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी हे प्रश्नाचं उत्तर नक्की लिहून मला सेंड करू शकता. ओके, जुन्या विद्यार्थ्यांसाठी खालचा प्रश्न आहे व नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी ब्लॅक इंकमध्ये जे शब्द आहे जे प्रश्न आहेत ना त्याला थोडंसं तुम्हाला वाचून त्यावरती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आय होप सर्व पॉईंट समजलेले असतील. आता इथे थांबूयात आपण. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.